नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपण जो कालपासून जो इनिशिएटिव्ह सुरू केला आहे त्याच्यामध्ये द हिंदू आणि लोकसत्ता हे प्रामुख्याने आपण UPSC व MPSC डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न यांच्या अनुषंगाने अभ्यासणार आहोत. हळूहळू त्याच्यामध्ये काही गोष्टी आपण ॲड करूयात, परंतु अगदी सुरुवातीला नक्की या द हिंदू न्यूजपेपरचं जे विश्लेषण आहे ते मराठी माध्यमातल्या विद्यार्थ्यांना मराठीमध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतोय. या सिरीजची सुरुवात केलेली आहे. कालांतराने याच्यामध्ये बरेचसे आपण बाबी ॲड करत जाणार आहोत, जसं की एथिक्ससाठीचे स्वतंत्र व्हिडिओज असतील, एसेसाठीचा स्वतंत्र व्हिडिओ असेल व त्याचबरोबर मेन्स व प्रिलिम्स अशा दोन्हींचं एकत्रित काही अध्ययन करता येईल का, अशा अनेक बाबी आपण त्या ठिकाणी सुरू करणारच आहोत. परंतु आज आपण या ठिकाणी आजचा द हिंदू आणि लोकसत्तामधल्या काही बाबी यांचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, द हिंदूमध्ये आजचं जर संपादकीय पाहिलं तर MK नारायणन जे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते व त्यांच्या एक लेख हा अत्यंत महत्त्वाचा आज आपल्याला पाहायला मिळतो. या लेखाचा एकूण जर शीर्षक आपण पाहिलं तर ते काय आहे, तर लोकशाही ही संसदीय पद्धतीतील सध्याची घसरण. भारतामध्ये नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती. काही तांत्रिक कारणामुळे थोडा उशीर झाला, पण मित्रांनो कालपासून आपण ही जी सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे, या सिरीज संदर्भात आपण ज्या UPSCची आणि MPSC डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची मराठी माध्यमातून जे विद्यार्थी तयारी करू इच्छित आहेत किंवा तयारी करतायत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीमधून द हिंदू वाचणं हे फार मोठं डॉन्टिंग किंवा एक हिमालयन टास्क असतं. आणि एकूणच परीक्षेची गरज पाहता त्या मराठी भाषेवरती आपली जी कमांड असायला हवी, जे प्रभुत्व असायला हवं, जे आपल्याकडे मराठी माध्यमातून जर कॉन्टेंट असेल तर आपल्याला विचार करावा लागत नाही, आपण परीक्षेमध्ये थेट त्या पद्धतीने उत्तरं लिहू शकतो प्रभावीपणे, आणि आमच्या मराठी विद्यार्थ्यांचा सुद्धा टक्का त्या ठिकाणी वाढला तर निश्चितच त्या ठिकाणी महाराष्ट्राला आणि समाम आपल्या सर्वांना त्याचा एक मोठा अभिमान असेल. आणि ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन मग आपण मराठी माध्यमातून द हिंदू याचं विश्लेषण करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये आपण कालांतराने बऱ्याच बाबी सुरू करणार आहोत, ज्यामध्ये एथिक्ससाठी स्वतंत्रपणे द हिंदूचा कसा वापर करता येईल, एसेसाठी कसा वापर करता येईल व त्याचबरोबर जे प्रिलिम्स असेल, मेन्स असेल, या बाबी सुद्धा आपण त्याच्यामध्ये पाहणारच आहोत. परंतु हे सर्व होत असताना एका बाजूला आपण जर पाहिलं तर विश्लेषण एक करत असताना त्यातून आपल्याला गोष्टी समजतीलच, लेख समजेलच, त्या लेखकांचं काय मत आहे हे समजेलच. पण मित्रांनो, केवळ आत्ता तुम्ही माझ्यासोबत आहात किंवा तुम्ही कधीतरी हा व्हिडिओ पाहिला आणि त्या ठिकाणी निवांत नाही, आपल्याला दोन गोष्टी करायच्या आहेत, दोन होमवर्क तुमच्यासाठी आहेत. या डिस्कशनमध्ये आपण जी PPT त्या ठिकाणी मराठी माध्यमातून मराठी भाषेतून आपण जी तुमच्या समोर आणणार आहोत तर ती तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी अवेलेबल होणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आणि आपल्या ॲपवरती, तर ती घ्या. दुसऱ्या बाजूला जर तुम्ही समजा आत्ता दुपारी हा व्हिडिओ पाहिला तर संध्याकाळी किंवा अगदी सकाळी पुन्हा एकदा याला रिवाइज करा. जोपर्यंत तुम्ही हे रिवाइज करणार नाही तोपर्यंत ह्या गोष्टी लक्षात राहणार नाहीत आणि तोपर्यंत आपल्याला त्याचा खऱ्या अर्थाने फायदा होणार नाही. त्यामुळे रिव्हिजन ही फार महत्त्वाची आहे. दुसरी बाब, आपल्या वहीमध्ये ह्या नोट्स काढणं तेवढंच गरजेचं आहे. ओके, तेव्हा सुरुवात करूयात आजच्या द हिंदूपासून. MK नारायणन हे यापूर्वी म्हणजे माजी इंटेलिजन्स ब्युरोचे अध्यक्ष होते आणि MK नारायणन यांचा हा खूप सुंदर लेख आहे. या लेखाचं जर शीर्षक आपण पाहिलं तर संसदीय शासन पद्धतीमध्ये जी लोकशाही आहे, अध्यक्षीय लोकशाही पद्धती असते, संसदीय लोकशाही पद्धती असते. भारताची जी आहे ती संसदीय लोकशाही पद्धती आहे. ह्या लोकशाही पद्धतीमध्ये तिचा दर्जा, तिचं स्थान यात काही घसरण होतीये का, आणि ती होतीये तर ती का होते, आणि ती होऊ नये तर काय केलं पाहिजे, या संदर्भात हा या ठिकाणी लेख आहे. मित्रांनो, MK नारायणन यांनी हा जो लेख लिहिलेला आहे याला बरेचशी कॉन्टेक्स्ट आहेत. तो कॉन्टेक्स्ट अगोदर समजून घ्या.
तो कॉन्टेक्स्ट असा आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने पक्ष फुटून एक वेगळा गट त्या ठिकाणी तयार होतो, मग तो स्वतःला एक राजकीय पक्ष म्हणून मूळ पक्षाचाच तो अधिकार त्या ठिकाणी दाखवतो, हे जे काही शिवसेनेसोबत, काँग्रेससोबत किंवा अगदी NCP सोबत होताना पाहायला मिळतं. दुसरीकडे चंदीगडमध्ये महापौराच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने मोठे त्या ठिकाणी गैरप्रकार आपल्याला पाहायला मिळाले. बिहारमध्ये नितीश कुमार यांनी RJDची साथ सोडून त्यानंतर पुन्हा एकदा BJP सोबत संसार थाटलेला आहे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती भारतातल्या लोकशाही व्यवस्थेसंदर्भातलं खूप मार्मिक विश्लेषण त्यांनी केलंय. मित्रांनो, हा जो काही लेख आहे तो तुम्हाला पेपर 2 यासाठी तर नक्कीच उपयोगाला आहे. पण त्याचबरोबर MK नारायणन हे इंटेलिजन्स ब्युरोचे माजी अध्यक्ष होते. त्यामुळे इंटरनल सिक्युरिटी हा पेपर क्रमांक 3 यासाठी सुद्धा तुम्हाला हा लेख उपयोगाचा आहे. ओके, सो ह्या दोन्हीसाठी तुम्ही याचा वापर करू शकता. एसे तर निश्चितच खूप चांगल्या पद्धतीने लिहिता येऊ शकेल. बघूयात त्यांचं काय म्हणणं आहे. ते म्हणतात की एकीकडे जरी हे समजा संकट किंवा जरी समजा चिंतेचं वातावरण असलं, आमदार त्या ठिकाणी एक पक्ष सोडून दुसरीकडे जात आहेत, राजकीय पक्ष किंवा त्या ठिकाणी गैरप्रकार, हे एकूणच सार्वत्रिक आपल्याला स्वरूपात चिंतेचं वातावरण दिसलं तरी त्यांची सुरुवात मात्र फार आश्वासक आहे बरं का. म्हणजे लेखाची सुरुवात जी आहे ना ती खूप आश्वासक आहे, खूपच सकारात्मक आहे. ते असं म्हणतात की ठीक आहे, आज भारतामध्ये लोकशाहीसमोर अनेक आव्हानं आहेत, परंतु ती असताना सुद्धा दुसऱ्या बाजूला जर जगाशी तुलना केली, जागतिक परिस्थितीशी तुलना केली तर निश्चितच भारतीय लोकशाही ही सर्वश्रेष्ठ आहे, ती तेवढीच यशस्वी आहे, हे तथ्य नाकारण्यात काहीच अर्थ नाहीये. म्हणजेच काय, हे सत्य आहे. आणि म्हणून ते म्हणतात की लोकशाही टिकून ठेवण्यात आणि संसदीय पद्धतीच्या सर्वोत्तम पालनाची प्रतिष्ठा मिळवण्यात आपण भारतीय इतर देशांपेक्षा अधिक भाग्यवान आहोत. आता भाग्यवान का आहोत? कारण 2 मुद्दे आहेत. एक म्हणजे आपल्याला मिळालेला तो वारसा, चोल कालखंडापासून भारतामध्ये लोकशाहीची बीज त्या ठिकाणी मुरायला सुरुवात झाली आहे, रुजायला सुरुवात झाली आहे. आणि दुसरीकडे आपण भाग्यवान आहोत कारण आपल्याला त्या भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीकारांचा वारसा लाभलेला आहे. ह्या भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीकारांमध्ये पुरुष, स्त्रिया, वेगवेगळ्या धर्माचे, पंथाचे लोक त्या ठिकाणी होते. आणि ह्या सर्वांनी मिळून या भारतासाठी भविष्याची जी काही एक मुहूर्तमेढ रोवलेली आहे ती भारतीय राज्यघटना, याच्यामुळे आपण भाग्यवान आहोत. आणि म्हणून भारतामध्ये जी लोकशाही आहे ती तेवढीच यशस्वी आहे. म्हणून हा शब्द त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, मी आत्ताच सांगितलं त्या पद्धतीने भारतीय राज्यघटना. आता पुढचा मुद्दा, पण ते लगेच काय करतायत बघा, तुम्हाला कॉशियस करतायत. ते म्हणतात मात्र भविष्यात स्थिर लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी संसदेवर अवलंबून राहता येईल का, हा प्रश्न आहे. ज्या पद्धतीने संसदेची अधिवेशनं पार पाडली जातात, विरोधी पक्ष पूर्णपणे बायकॉट करतो, बहिष्कार टाकतो, फक्त सत्ताधारी पक्षाचे तिथे लोक असतात. जरी विरोधी पक्षाचे लोक त्या ठिकाणी असले तरी सुद्धा दोघांच्या दरम्यान ज्या पद्धतीने चर्चेचा दर्जा घसरलेला आहे, आणि तिसरीकडे ज्या पद्धतीने संसदीय या लोकशाहीमध्ये जे नियम असतात त्या नियमांचं जे पालन केलं जात नाहीये, या सगळ्या बाबी पाहता लेखक असे म्हणतायत की आपल्याला खरंच उद्या भविष्यातली जी लोकशाही आहे ती ह्या संसदीय शासन पद्धतीवर विश्वास ठेवून राहता येईल का, ती खरंच स्थिर राहील का. तर ह्या बाबी आपल्याला कुठेतरी पाहणं तेवढंच गरजेचं आहे. पुढे बघूया. आता त्यांनी एक मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे. भारताची अनेक दशके होती त्यापेक्षा आज चांगली स्थिती आहे. मी म्हणलं तुम्हाला, त्यांनी सुरुवातीला काय केलंय, खूप सकारात्मकरित्या त्यांनी भारतीय लोकशाहीबद्दलचं विवेचन केलेलं आहे. मग ते म्हणतायत की भारताची जी स्थिती आहे ना ही निश्चितपणे पाठीमागच्या जे काही अनेक दशकं होती, म्हणजे अगदी स्वातंत्र्यानंतर आपल्यासमोर अनेक प्रकारची आव्हानं होती, भारतीय लोकशाहीसमोरची अनेक आव्हानं होती, जर त्यांची तुलना केली तर निश्चितपणे आज भारतीय लोकशाहीची स्थिती ही नक्कीच चांगली आहे. पण ती का चांगली आहे त्याबद्दल ते 2 भागामध्ये विभाजन करतात. एक ते म्हणजे बाह्य घटक, आज जागतिक स्तरावरती अनेक प्रकारची अस्थिरता आहे, पण ते बाह्य घटक प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा त्याचा परिणाम आपल्यावरती कुठल्याही प्रकारे झालेला नाहीये, होत नाहीये, ही एक चांगली गोष्ट आहे. आणि दुसऱ्या बाजूला अंतर्गत घटक जे आहेत
ते सुद्धा प्रतिकूल असतानाही भारतीय लोकशाही अजूनही मजबूत स्थितीमध्ये आहे. कुठले आहेत बरं ते बाहेरचे जागतिक स्तरावरचे प्रतिकूल घटक? पहिलं तुम्हाला माहिती आहे, युक्रेनमध्ये सुरू असलेलं युद्ध. असं वाटलेलं की कदाचित ह्या युक्रेन मधल्या युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवरती खूप नकारात्मक परिणाम होतील. त्याचं मुख्य कारण बरीच आहे. पहिलं तर हे आहे की इम्पोर्ट एक्सपोर्ट, व्यापार, सूर्यफुलाचं तेल हे तुम्हाला तर माहिती आहे. दुसऱ्या बाजूला रशियासोबत असलेले आपले घनिष्ठ संबंध, त्याचा प्रतिकूल परिणाम होतो की काय? जागतिक स्तरावरती भूमिका घेताना आपली अडचण होते की काय? पण तसं काही झालं नाही. अत्यंत शिताफीने याच्यावरती त्यांनी चर्चा केलेली आहे. बरं, पहिला मुद्दा. दुसरा, पश्चिम आशियामध्ये अशांतता आहे. इस्रायल गाझा त्या ठिकाणी पॅलेस्टाईन वॉर चालू आहे. येमेनचा प्रश्न वेगळाच आहे. इराणमध्ये अस्थिरता आहे. या पद्धतीने जर आपण बघितला तर हा पट्टा सदैव अस्थिर आहे आणि त्याचा मात्र अजूनही आपल्यावर कुठल्याही प्रकारे परिणाम नाही आहे. सगळ्यात मोठी शंका होती ती तेलाच्या किमती भडकतील की काय. चीन, येस, कोविडच्या नंतर चीनवरती बरेच आरोप करण्यात आले, पण कोविडचा सर्वाधिक फटका हा चीनलाच बसलेला आहे हे आता उघड होत चाललंय. आणि हा असा अस्थिर असणारा चीन, संकटात असणारा चीन, अत्यंत वोलाटाईल परिस्थिती त्या ठिकाणी आहे, अस्थिर असणारा हा चीन. पण ह्या चीनचा, त्याच्या अग्रेसिव्हनेसचा, म्हणजे त्याच्या ज्या काही आक्रमक भूमिका आहेत त्याचा आपल्यावरती दोन प्रकारे परिणाम होऊ शकला असता. एक व्यापार स्वरूपात, कारण आपलं बरंचसं जे काही आयात आहे आपण तिथूनच करतोय, आणि दुसरं आहे ते म्हणजे आपला सीमा विवाद. पण तेही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं की ते तितकंसं आव्हानात्मक आपल्या समोर नाहीच आहे. पुढचा मुद्दा आहे अंतर्गत समस्यामध्ये गुरफटलेला पाकिस्तान. आपल्या शेजारी असणारा पाकिस्तान हा निश्चितच कुठेतरी अस्थिर आहे. हे आपल्यासाठी चांगली बाब नाही आहे. निश्चितच आपला शेजार हा स्थिरच असायला हवा, हे नेहमी लक्षात घ्या. पण तरी सुद्धा त्याचे फारसे परिणाम आपल्यावरती नाही आहेत. म्हणजे आपल्या बाजूला पाकिस्तान अडचणीत आहे, चीन अडचणीत आहे, हा मध्य आशिया त्या ठिकाणी पेटलेला आहे, युक्रेनचं वॉर चालू आहे. पण ह्या सगळ्या परिस्थितीपासून भारतीय लोकशाही ही मुक्त आहे. त्याचा परिणाम आपल्यावरती नाही आहे. आणि म्हणून त्यांचं वाक्य आहे की भारताची जी स्थिती आहे ना ती गेल्या अनेक दशकापेक्षा आज चांगली आहे. दुसऱ्या बाजूला अंतर्गत आव्हानं त्यांनी बरेच दिली आहेत. आणि मित्रांनो, ही जी यादी आहे ना, ही यादी तुम्हाला कशासाठी उपयोगात आणता येईल? आणखी एक, अंतर्गत सुरक्षेसंदर्भात. अंतर्गत सुरक्षेचे जर टॉपिक तुम्हाला अभ्यासायचे असतील तर या प्रकारे अभ्यासता येतील. ते म्हणतात, पहिला, पंजाब आणि हरियाणा मधल्या शेतकऱ्यांची आंदोलनं 2020 आणि 21 मध्ये ज्या पद्धतीने आंदोलन झालं, कायदे शेवटी रद्द करावे लागले. आज परत एकदा हा शेतकरी समुदाय एकत्र झालाय आणि दिल्लीच्या त्या सीमेवरती दरवाजाबाहेर त्या ठिकाणी दरवाजा ठोठावतोय. आणि ही परिस्थिती असताना याकडे तुम्ही म्हणाल की हा अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न कसा काय सर? तर याचं कारण असं आहे, त्या पंजाबमध्ये तुम्ही बघा परिस्थिती कशी आहे. ड्रग्जचं प्रमाण ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात आहे, तरुणाई ज्या पद्धतीने त्या विळख्यात सापडलेली आहे. दुसरीकडे खालिस्तानची परिस्थिती आपल्याला माहिती आहे, स्फोटक स्वरूपात आहे. ह्या दोन्हीही संदर्भात शेतकऱ्यांचं आंदोलन अत्यंत शिताफीने आणि चाणाक्ष पद्धतीने सोडवणं हे गरजेचं आहे, असं लेखकांचं म्हणणं आहे. आणि ते आपल्याला करायला हवं. दुसरं, ईशान्य प्रदेश अस्थिर आहे, विशेषतः मणिपूर. बघा तुम्ही, ईशान्य प्रदेशाचा जर विचार केला तर इथे मणिपूरमध्ये होणारे दंगे, होणारा रक्तपात, हिंसाचार हा सुद्धा अंतर्गत सुरक्षेचा मुद्दा आहे. तिसरा, सांप्रदायिक हिंसाचार. ज्या पद्धतीने सध्या बंगाल, उत्तराखंड हे दोन ठिकाणं पेटलेली आहेत, सातत्याने भारतभर अनेक ठिकाणी सांप्रदायिक हिंसाचार होतोय, हा सुद्धा अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न आहे. डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी हिंसाचार हा कमी झाला असला तरी लेखक म्हणतात निवडणुका आल्या की आतापर्यंतचा इतिहास हे सांगतो की नेहमी ह्या कारवाया वाढलेल्या आहेत. आणि त्या परिणामी मित्रांनो, अंतर्गत सुरक्षेचे हे जे काही प्रश्न आहेत हे आपल्या लोकशाही समोरील सुद्धा आव्हान आहेत. पण त्यांची सध्या तरी तीव्रता ही कमी आहे. ह्या सर्वांची तीव्रता सध्या तरी कमी आहे भारतभराच्या लोकशाहीचा विचार करता. आणि म्हणून लेखक असं म्हणतात की आव्हानं बाह्य पण आहेत, अंतर्गत पण आहेत, पण परिस्थिती तरीही आपली तुलनेने चांगली आहे. पण जरी ती चांगली असली तरी सुद्धा चिंता मात्र वाटणं साहजिक आहे, कारण आव्हानं अनेक उभी राहत आहेत. असं नाहीये की प्रश्न नाही आहेत, आपण काहीतरी करून त्या ठिकाणी ते मॅनेज करतोय, व्यवस्थापन करतोय, पण हे प्रश्न त्याचे दुर्लक्ष करून नाही चालणार. कुठली आव्हानं आहेत बघा, तर इथे M.K. नारायण असं म्हणतात की भारताच्या लोकशाही समोरची आव्हानं, पहिलं सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे
उत्तर दक्षिण दरी. एक शब्द त्यांनी वापरलाय, अ डिवायडेड नेशन, विभाजित राष्ट्र. अ डिवायडेड नेशन म्हटल्यानंतर खरं तर आपल्याला त्या भारत पाकिस्तानची आठवण होते. होय, भारत पाकिस्तानची आठवण होते. पण भारत पाकिस्तान ही जरी त्या ठिकाणी विभागणी आपण पाहिलेली असली, अनुभवली असली, कटू आठवणी आपल्या समोर असल्या, तरी सुद्धा या ठिकाणी पुन्हा एकदा तो शब्द त्यांनी खूप चपकलपणे आणि विचारपूर्वक वापरलाय. का? त्याचं पहिलं कारण आहे बघा, उत्तर आणि दक्षिण दरी. आता याला पुन्हा फार मोठा कॉन्टेक्स्ट आहे. हिंदी भाषेचा ज्या पद्धतीने एक देश एक भाषा, एक देश एक निवडणुका, या पद्धतीने जे हे सगळं एक देश एक संस्कृती, एक देश श्रेष्ठ देश, अशा प्रकारच्या ज्या अनेक योजना केंद्र सरकारच्या मार्फत राबवण्यात येतात, घोषणा होतात, त्यामुळे होतंय काय की भारत जो विविधतेने नटलेला देश आहे, त्याच्यामध्ये विशेषतः दक्षिणेकडची राज्य ही काय होत आहेत, त्यात भीतीखाली येत आहेत की ही उत्तर भारतातली संस्कृती तुम्ही आमच्यावर थोपवत तर नाही ना. आणि त्याचबरोबर विकासातली दरी असेल, संस्कृतीमधली दरी असेल, त्याचबरोबर वित्त आयोगामार्फत निधीचं वाटप होत असताना उत्तर भारताला जास्त झुकत माप देणं असेल, हे सगळे मुद्दे या ठिकाणी ह्या उत्तर दक्षिण दरीसाठी कारणीभूत ठरतात. आणि ही उत्तर दक्षिण दरी ही निश्चितच भारतीय लोकशाही शासन व्यवस्थेसमोर मोठा अडथळा बनू शकते. दुसरा, संघराज्य पद्धती. आपल्याला माहिती आहे भारत ज्या पद्धतीने क्वासी फेडरल किंवा त्याचं म्हणूयात अर्धसंघराज्य स्वरूप आपलं आहे, ह्या अर्धसंघराज्य स्वरूप हे आपण विशेष कारणाने स्वीकारलंय, बरोबर ना. भारतातली जी विविधता आहे या सगळ्यांना लक्षात घेऊन आपण ते स्वीकारलंय, जिथे केंद्र सरकार हे मजबूत आहे, राज्य तुलनेने कमी अधिकारांची आहेत. पण याचाच गैरफायदा घेतला जातोय का, असा प्रश्न लेखक विचारतात. त्यांचं म्हणणं असं आहे की आज ज्या पद्धतीने समान नागरी कायदा लागू करण्याचा आणि तो लादण्याचा प्रयत्न होतोय सर्वत्र, मग त्यामुळे जे काही संघराज्य स्वरूप आहे ते धोक्यात येत चाललंय. दुसऱ्या बाजूला एक राष्ट्र एक निवडणूक, याच्या माध्यमातून पुन्हा काय करायचंय, शासनाला कोणत्या प्रकारचा संदेश द्यायचा आहे, यातून जे राजकीय प्रादेशिक पक्ष आहेत त्यांना दूर करण्याचा हा प्रयत्न होतोय का, आणि त्यातून पुन्हा राजकीय प्रादेशिक पक्षामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होतीये का. राज्यपालांची भूमिका, तामिळनाडूमध्ये ज्या पद्धतीने रवी यांनी हे राज्यपाल जे आहेत तिथले, किंवा मधल्या काळात महाराष्ट्रामध्ये भगतसिंग कोश्यारी यांचा असेल, बंगालमध्ये ज्या सर्वत्र राज्यपालांनी, आपल्याला माहिती आहे की सरकारी आयोगाने कितीतरी महत्त्वाच्या शिफारसी केल्यात, पण तरी सुद्धा भारतात अजूनही राज्यपाल हे कुठेतरी केंद्राचे हस्तक आहोत की काय या पद्धतीने ते वागताना पाहायला मिळतात. आणि त्यामुळे घटना, राज्यघटनेनुसार वागणं किंवा ती नीतिमत्ता ही दाखवली जात नाहीये, आणि यामुळे सुद्धा संघराज्याला आव्हान तडे जात आहेत. आणि नियमावर आधारित सुव्यवस्था नसणं, लॉ और रूल बेस्ड ऑर्डर, कायदा व सुव्यवस्था असणं हे कोणत्याही देशासाठी अत्यंत महत्वाचं आहे. जिथे कायदा व सुव्यवस्थेवरचा नागरिकांचा विश्वास उडून जातो, तिथे डेफिनेटली लोक मग त्या व्यवस्थेवर आणि पर्यायाने त्या शासन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे करायला लागतात. लेखकाचं असं म्हणणं आहे की हे सगळी आव्हानं आहेत भारतीय लोकशाही समोर, आणि यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये. पण ते फक्त प्रश्न उपस्थित करत नाहीत, तर ते उपाय देखील सांगतात. उपाय सांगतायत, ते म्हणतायत की जर आपल्याला ह्या लोकशाही समोरचे धोके दूर करायचे असतील तर क्रमांक 1, मतभेदांचा आदर करणं हे गरजेचं आहे. म्हणजे जर आपण बघितलं तर मॉन्तेस्क्यू, आय थिंक मॉन्तेस्क्यू यांचंच एक वाक्य आहे बघा. त्यांचं एक वाक्य होतं फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळेसचं. ते वाक्य असं होतं की तुला तुझं मत राखण्याचा पूर्ण अधिकार आहे, तुला तुझं मत राखण्याचा पूर्ण अधिकार आहे, परंतु तुझं मत मी स्वीकारलंच पाहिजे असं नाही. तुझं मत मी स्वीकारलंच पाहिजे असं नाही, परंतु तुझं मत तुला राखता यावं, मांडता यावं, यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न करेन. मित्रांनो, ज्या फ्रेंच राज्यक्रांतीपासून लोकशाही जगभर प्रसारित झाली, त्याच्या जे अनेक जनक विचारवंत आहेत त्यापैकी असणारे हे मॉन्तेस्क्यू त्यांचं हे वाक्य आहे.
हे ज्यामधून ते सांगतायत मत मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, ते मत मात्र दुसऱ्यावर लादण्याचा त्याला अधिकार नाहीये. पण तिसरीकडे दुसऱ्याचं मत ऐकणं, दुसऱ्याने मत मांडणं हा मात्र त्याचा अधिकार आहे. आज अनेक विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना आपली मतं मांडता येत नाहीत. खुलेपणाने एकमेकांच्या विरोधी मतं मांडणं आणि चर्चा करणं आज जवळपास अशक्य झालेलं आहे. हे लोकशाहीचा मूळ गाभा आहे आणि यालाच कुठेतरी आपण काय करतोय, दूर सारतोय. नाही, लेखक असं म्हणतायत की आपल्याला मतभेद हे असू शकतात, हे पहिल्यांदा मान्य करावं लागेल, हे मान्य करावं लागेल. दुसरं, प्रत्येक गोष्ट राज्यघटनेच्या आवश्यकतांच्या अधीन असणं आवश्यक आहे. हे लक्षात घेऊयात की आपला आजचा आधुनिक धर्मग्रंथ कोणता आहे, तर तो म्हणजे राज्यघटना. आणि ह्या राज्यघटनेच्या चौकटीच्या आतच आपल्याला सगळ्या बाबी मांडाव्या लागतील, राहून काम करावं लागेल. तर आणि तरच त्या राज्यघटनेच्या नुसार निर्मित ही लोकशाही, कार्यान्वयित ही लोकशाही अत्यंत सक्षमपणे भविष्यामध्ये सुद्धा घोडदौड करेल. आणि तिसरा मुद्दा ते तेवढाच महत्वाचा सांगतायत, हितसंबंध आणि मूल्य, इंटरेस्ट अँड व्हॅल्यूज यांच्यातील सूक्ष्म परस्पर संबंध व्यवस्थापित करणे म्हणजे प्रस्थापित करणे आणि संविधानावरील दृढ विश्वासाची पुष्टी करणे ही मूलभूत गरज आहे. ते आणखी एक मुद्दा मांडतायत, हितसंबंध. मान्य आहे, प्रत्येक राजकीय पक्षाचे वेगळे हितसंबंध असतात, प्रत्येक दबाव गटाचे वेगळे हितसंबंध असतात. हो आहेत, मान्य आहे, तुम्ही तुमचे हितसंबंध जोपासण्यासाठी काम करा. पण तुम्ही जेव्हा तुमचे हितसंबंध जोपासण्यासाठी काम करता तेव्हाच इतरांचे जे हितसंबंध आहेत त्या इतरांच्या हितसंबंधाबाबत सुद्धा तुम्ही सकारात्मक राहा. असं नाहीये की फक्त माझेच हितसंबंध, माझा इंटरेस्टच त्या ठिकाणी जपला पाहिजे, नाही, असं नाही. उदाहरण घ्या, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळालाच पाहिजे, हा भाव नक्की मिळाला पाहिजे. परंतु तो मिळत असताना जो मध्यमवर्गीय आहे, जो कनिष्ठ वर्गीय, जो ग्राहक आहे, त्याला सुद्धा परवडेल या दरामध्ये ते अन्नधान्य व वस्तू उपलब्ध होणं गरजेचं आहे. आणि म्हणून ही जी तारेवरची कसरत आहे ही करत असताना लेखक म्हणतात प्रत्येकाने आपले हितसंबंध ओळखावेत, पण दुसऱ्यांचे हितसंबंध सुद्धा ओळखून ते कसे जोपासले जातील किंवा ते धोक्यात येणार नाहीत आपल्यामुळे, ही मूल्य व्यवस्था बाळगावी, ही मूल्य जोपासावीत. तर निश्चितपणे आपल्याला ह्या सगळ्या संकटातून मार्ग काढता येईल. आणि ह्या सगळ्यांसाठी काय आहे, राज्यघटनेवरती दृढ विश्वास ठेवा. म्हणून पुन्हा पुन्हा बघा, ते राज्यघटनेप्रती खूप खूप आदर करतात. लेखाची सुरुवात त्यांनी राज्यघटनेने केली आहे, शेवट सुद्धा ते राज्यघटनेने करतात. आणि त्यांचं मित्रांनो एक कोटेशन आहे, निश्चितपणे तुम्हाला हे सर्वत्र वापरता येईल. बघा, अशी कोणतीही स्पर्धा नाही जी संवैधानिक दृष्ट्या अनिवार्य प्रणालीमध्ये, स्पर्धा इथे काय म्हणतात ते रायव्हलरी, शत्रुत्व वगैरे, अशी कोणतीही स्पर्धा नाही जी संवैधानिक दृष्ट्या अनिवार्य प्रणालीमध्ये व्यवस्थित केली जाऊ शकत नाही. आणि भारताला जसे आपल्याला माहीत आहे, जर टिकून राहायचं असेल तर हे आवश्यकच आहे. दोन मुद्दे ह्या कोटेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे स्पर्धा अनिवार्य आहे, लोकशाही देशामध्ये स्पर्धा अनिवार्य आहे. एकमेकांच्या विरोधी हितसंबंध असणं हे अनिवार्य आहे, हे गरजेचं आहे, हे होणारच आहे. बघा, त्याला तुम्ही टाळू शकत नाही. पण ही स्पर्धा राज्यघटनेच्या संवैधानिक दृष्ट्या अनिवार्य प्रणालीमध्ये, संवैधानिक दृष्ट्या जी काही आपली एक सिस्टम डेव्हलप झालेली आहे, याच सिस्टममध्ये, या व्यवस्थेमध्ये, या प्रणालीमध्येच आपण सोडवले पाहिजे. आपली स्पर्धा आपण सोडवली पाहिजे, आपले हितसंबंधांचे वाद सोडवले पाहिजेत. मग तो पाण्याचा वाद असो, किंवा तो राजकीय पक्षांच्या सत्तेचा वाद असो, किंवा शेतकरी विरुद्ध ग्राहक हा वाद असो, ह्या सगळ्यांची आपण सोडवणूक करू शकतो, असा हा लेख त्या ठिकाणी सांगतो. हे तुम्ही तुमच्या एसे मध्ये, पेपर 3 इंटरनल सिक्युरिटीमध्ये आणि पेपर 2 त्यामध्ये सुद्धा तुम्ही वापरू शकता. प्लस जे जे डिवायडेड नेशनचा कॉन्सेप्ट आहे बघा, तो तुम्ही पेपर 1 मधल्या इंडियन सोसायटीमध्ये सुद्धा वापरू शकता. सो अशा अनेक अंगाने हा लेख आपल्याला महत्वाचा आहे. ओके, पुढे जाऊया. पुढे आता पंचायत राज बद्दलचा एक लेख आहे, ज्यामध्ये 3 दशकं झाली आहेत
पंचायत राज या व्यवस्थेला किंवा घटनात्मक दर्जा मिळून 73वी घटनादुरुस्ती आणि 74वी घटनादुरुस्ती तुम्हा सर्वांना माहिती आहे. इथे लेखक काय करतायत की ह्या 3 दशकानंतरचा ते आढावा घेत आहेत. पी बालन जे सिनियर कन्सल्टंट मिनिस्ट्री ऑफ पंचायत राज यांचा हा लेख आहे आणि ह्या लेखामध्ये ते लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न करतायत यश अपयश. आणि मित्रांनो तुम्हाला सांगू, पंचायत राजच्या यश अपयशावरती तुम्हाला ऑप्शनलमध्ये आणि GS मध्ये आत्तापर्यंत ढिगभर तरी प्रश्न येऊन गेले असतील आणि निश्चितपणे हा लेख तुम्हाला खूप खूप उपयोगाचा ठरणार आहे. या लेखामध्ये त्यांनी सर्व काही बाबींचं यश अपयश नाही मोजलं, तर 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीनुसार सत्तेच्या विकेंद्रीकरणाची जी प्रोसेस सुरू झाली त्याचाच एक महत्वाचा भाग म्हणजे वित्तीय संसाधनं. त्या वित्तीय संसाधनांचं खरंच त्या ठिकाणी हस्तांतरण झालंय का? ह्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था या वित्तीय दृष्टिकोनातून खऱ्याच मजबूत आहेत का, सक्षम आहेत का? कारण लक्षात घ्या, जर तुम्ही लोकांना फक्त सरपंच बनवलं, जर तुम्ही समजा लोकांना फक्त काय केलं, सदस्य बनवलं, त्यांच्या हातात तुम्ही राजकीय सत्ता दिली, आता गावकरी त्यांच्याकडे फार आशेने बघतायत. गल्लीतली काकू आहे, अण्णा आहे, ते म्हणतात अहो कुठे गेलं पाणीच नाहीये. तुम्ही म्हणाला होतात की पाईपलाईन करतो, हे करतो, ते करतो, पण काहीच नाहीये. आता जो पदाधिकारी आहे तो पदाधिकारी मात्र हे म्हणतोय की नाही ना, माझ्याकडे कुठे पैसाच नाहीये. आता हा पैसा जर नाहीये तर मी पाईपलाईन तयार करणार कसा? आणि म्हणून होतं काय की आपण या लेखामध्ये त्यांनी वित्तीय संसाधनांचा मुद्दा हा प्रकर्षाने त्या ठिकाणी मांडलेला पाहायला मिळतो. मग हे काय आहे? आणि मग हे असे वित्तीय संसाधनं ही स्थानिक स्वराज्य संस्थांना उपलब्ध होत आहेत का, ते या संदर्भातला हा मुद्दा आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. बघा, यामध्ये स्वशासित संस्था म्हणून पंचायती राज संस्थांची भूमिका. स्वशासित की स्थानिक स्वराज्य संस्थेकडे आपण काय बघतो, तर जिथे ग्रामीण समुदाय हा स्वतःमध्ये स्वतःचे नियम स्वतःसाठी बनवतोय, स्वतः संदर्भातल्या निर्णय घेतोय, आणि मग ह्या अशा ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ह्या खरंच स्वायत्त आहेत का, असा हा मुद्दा आहे. आणि ह्या मुद्दा उपस्थित होण्याचं मुख्य कारण काय, तर तेच या लेखाची पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगितली. 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्ती कायदा लागू होऊन 3 दशकं झालेली आहेत, पण सत्तेचं हस्तांतरणाचा शब्द डेव्होल्युशन आहे बरं का. डेव्होल्युशन, तर डिसेंट्रलायझेशन म्हणजे एक विकेंद्रीकरण आणि हस्तांतरण म्हणजे डिव्होल्युशन. तर हे सत्तेचे हस्तांतरण मात्र चिंताजनक स्थितीत आहे, विशेषतः वित्तीय हस्तांतरण. सत्तेचं तर थोडंफार आपल्याला विकेंद्रीकरण झालेलं पाहायला मिळतंच, पण त्याचपेक्षा अधिक गंभीर बाब जी आहे ती म्हणजे वित्तीय हस्तांतरण, फिनान्शियल डेव्होल्युशन. हे जे काही फिनान्शियल डेव्होल्युशन आहे, रिसोर्सेस आहेत का ग्रामपंचायतीकडे, स्थानिक स्वराज्य संस्थाकडे, तर त्याचा हा मुद्दा आहे. पाहूयात वित्तीय स्थिती व वित्तीय हस्तांतरण. सर्वप्रथम इथे त्यांनी या स्थानिक स्वराज्य संस्थांची वित्तीय स्थिती आपल्या समोर मांडली आहे. ते म्हणतात ज्या पंचायती आहेत त्यांचा केवळ 1% महसूल करांच्या माध्यमातून मिळवतात. द हिंदूमध्येच मागे 5 फेब्रुवारी 2024 रोजी या प्रकारची आकडेवारी आली होती. त्याच्या आधारे ते सांगतायत की 1% महसूल केवळ त्या स्वतःच्या माध्यमातून मिळवतात, स्वतःच्या कराच्या माध्यमातून मिळवतात. उर्वरित सगळी रक्कम त्यांना केंद्र आणि राज्य सरकारांकडून मिळते, की ज्यामध्ये 80% महसूल हा केंद्राकडून तर 15% महसूल हा राज्यांकडून येतो, आणखी 5% उर्वरित आहेत. पण या पद्धतीने राज्य आणि केंद्र हेच प्रामुख्याने तिथे वित्तीय स्त्रोतासाठीचा सोर्स आहे किंवा वित्तीय स्त्रोत आहेत या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना. यातून तुम्हाला समजेल की ते निश्चितपणे परिस्थिती जी आहे ती अलबेल नाहीये, ती अलबेल नाहीच आहे. मग काय आहे ही परिस्थिती, तर बघा, त्यासाठी एक कॉन्सेप्ट त्यांनी या ठिकाणी मांडली आहे, ओन सोर्स ऑफ रेव्हेन्यू. ओन सोर्स ऑफ रेव्हेन्यू. बघा, ही संकल्पना तुम्ही वापरू शकता तुमच्या कुठेही. एक गोष्ट आपण इथून पुढे आपल्या ह्या सगळ्या विश्लेषणात करणार आहोत आणि ती म्हणजे काय,
कीवर्ड्स लक्षात घ्या. आपले उत्तरं इतरांपेक्षा जर चांगली बनवायची असतील, आपली उत्तरं जर ती आकर्षक बनवायची असतील, परीक्षकावर प्रभाव टाकायचा असेल, तर आपल्या उत्तरामध्ये कीवर्ड्स आले पाहिजेत, काही इनोव्हेटिव्ह वर्ड्स आले पाहिजेत. बघा इथे तसाच एक शब्द आहे, तो म्हणजे ओन सोर्स ऑफ रेव्हेन्यू, ज्याला आपण मराठीमध्ये राजस्वाचे स्वयंस्त्रोत. राजस्वाचे स्वयंस्त्रोत कुणाचे? स्थानिक स्वराज्य संस्थांचे. मग हे जे राजस्वाचे जे स्वयंस्त्रोत आहेत ते कोणते आहेत? तर त्याचे 3 प्रकार त्यांनी आपल्याला सांगितलेत. त्यातले 2 प्रकार जे आहेत ते अस्तित्वात आहेत. कुठले? एक करांपासून मिळणारा महसूल आणि दुसरा करेत्तर महसूल. करापासून जो मिळणारा महसूल आहे त्यामध्ये मालमत्ता कर, जमीन महसुलावरचा उपकर, अतिरिक्त मुद्रांक शुल्कावरील अधिभार, टोल, व्यवसायावरील कर, जाहिरातीवरचा कर किंवा त्याच्या माध्यमातून मिळणारा उत्पन्न, पाणी आणि स्वच्छता यासाठी काही तिथे फीस तुम्ही आकारत असाल तर तिथून मिळणारे तुम्हाला युजर फीस, ज्याला वापरकर्त्याचं शुल्क ते असतं ना, 1 रुपयाला सुलभ शौचालय, तशा पद्धतीने. तर तुम्ही हे करांच्या माध्यमातून पैसे मिळवू शकता. दुसरा स्रोत आहे करेत्तर महसूल, नॉन टॅक्स रेव्हेन्यू, ज्यामध्ये शुल्क, भाडे आणि गुंतवणुकीतून मिळणारं उत्पन्न. काही जमीन किंवा काही एखादी हॉल असेल तो भाड्याने दिला तुम्ही, त्यातून मिळणारं रेंट असेल तर तुम्ही ते कशात येणार? नॉन टॅक्स मध्ये. पण लेखकाने इथे खूप अभिनव आपल्याला बाब उपलब्ध करून दिली आहे बघा, ती म्हणजे नाविन्यपूर्ण स्रोत, की ह्या ग्रामपंचायती किंवा स्थानिक स्वराज्य संस्था आणखी काय करू शकतात, आणखी कुठल्या प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून आपला महसूल वाढवू शकतात. तर ते म्हणतात ग्रामीण व्यवसाय केंद्र. येस, बिझनेस हब डेव्हलप करा. आठवडे बाजार असतोच तुमच्याकडे, पूर्वीपासून माहिती आहे तुम्हाला. त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही बिझनेस हब डेव्हलप करा आणि त्या बिझनेस हब मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यावसायिक येतील, तुमचा कर वाढेल. नाविन्यपूर्ण व्यावसायिक उपक्रम, मग जसं ते भीमतडी नावाची जत्रा आपल्याकडे असते बघा, गावागावामध्ये 5-5 गावांनी एकत्र येऊन अशा प्रकारचा उपक्रम राबवावा. नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प, आजकाल आपल्याकडे सौर शेती हा प्रकार माहिती आहे, येऊ द्या तुमच्या गावामध्ये काही सौर शेती असेल, गायरान तर त्या ठिकाणी उभा राहू द्या, गावाला उत्पन्न मिळेल. कार्बन क्रेडिट्स आहे की नाही, ही कार्बन क्रेडिटची COP ची संकल्पना आपल्याला माहिती आहे, तिथून सुद्धा तुम्ही पैसे मिळवू शकता. आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ही जनरली शिक्षण, आरोग्य याच्यावरती मिळते, पण गावच त्या ठिकाणी CSR अंतर्गत फंडिंग घेत आहे. अहो काय नाविन्यपूर्ण आहे हे. आणि मित्रांनो, हे तुमच्या एसे मध्ये टाका, हे तुम्ही एथिक्स मध्ये वापरा, हे तुम्ही ऑप्शनल मध्ये वापरा. ही नाविन्यपूर्णता आहे, यासाठी द हिंदू अत्यंत महत्वाचं आहे. समजतंय का? हे आपल्याला करायचं आहे. मग आता हे जे 3 प्रकारच्या महसूल तुम्ही मिळवू शकता, तर यालाच म्हणतात ओन सोर्स ऑफ रेव्हेन्यू. मात्र मुद्दे कसे आहेत बघा. मुद्दा असा आहे, पहिला, ग्रामसभा. ज्या पद्धतीने 3 प्रकारचे महसूल आपल्याला मिळत आहेत किंवा 3 प्रकारचे महसूल आपल्याकडे उपलब्ध आहेत, तसंच ग्रामसभांचं बळकटीकरण होणं आणि ग्रामसभांच्या माध्यमातून तुमची वित्तीय संसाधनं उभा करणं हे तेवढंच महत्वाचं आहे. जसं की ते म्हणतात, महसूल निर्मितीसाठी स्थानिक संसाधनांचा वापर करून तळागाळात स्वयंपूर्णता आणि शाश्वत विकास याला चालना दिली जाऊ शकते. कशा माध्यमातून? ग्रामसभांच्या माध्यमातून. हे कोटेशन किंवा एक वाक्य तुम्ही वापरा. ते कृषी आणि पर्यटनापासून, कृषी, पर्यटन, लघु उद्योग इत्यादी पर्यंतच्या महसूल उत्पादक उपक्रमांचं नियोजन. गावामध्ये तुमच्या काही पर्यटन स्थळ असेल, एखादं मंदिर असेल, अहो टाका YouTube वरती व्हिडिओज, करा पर्यटनाचा प्रसार. हे गाव करू शकतं, निश्चितपणे करू शकतं. असेही गावामध्ये आपल्या आहेच की पिंट्या असतातच. करा, त्याच्या माध्यमातून ते करू शकता. पर्यटन, कृषी पर्यटन, लघु उद्योग, काही कृषी उत्पादनावर प्रक्रिया उद्योग स्थापन करू शकता, त्याला प्रोत्साहित करू शकता. आणि हे सगळं करण्यासाठीचं नियोजन ग्रामसभा करू शकते, निर्णय ग्रामसभा घेऊ शकते, अंमलबजावणी ग्रामसभा घेऊ शकते, करू शकते. या पद्धतीने नियोजन, त्याचे निर्णय आणि त्याची अंमलबजावणी याच्यामध्ये ग्रामसभेची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. ग्रामसभा फार मोठ्या प्रमाणात स्वायत्त आहे. ह्या ग्रामसभेने जर मनात आणलं तर निश्चितपणे ती हिवरे बाजार किंवा त्या राळेगण सिद्धीच्या प्रमाणे असं एक आदर्श गाव म्हणून त्या ठिकाणी उभं राहू शकतं.
लेखक म्हणतात ही ग्रामसभेची भूमिका आहे ना अत्यंत महत्वाची आहे, तिचं आपण त्या ठिकाणी काय करूयात, त्याला प्रोत्साहित करूयात. बघा, ग्रामपंचायती सेल्फ सस्टेन होतील. दुसरा मुद्दा यातच ग्रामसभेच्या भूमिकेमधला, स्थानिक विकास प्रकल्प, सार्वजनिक सेवा आणि सामाजिक कल्याण कार्यक्रमांसाठी निधी निर्देशित करून कर व शुल्क लादण्याचे अधिकार सुद्धा त्यांच्याकडे आहेत. ग्रामसभा ठरवते ना की हा निधी आपण कशाला वापरायचा, रस्त्यासाठी, शाळेसाठी, समाज मंदिरासाठी, कशासाठी, ही ती सांगू शकते त्या ठिकाणी. पारदर्शक आर्थिक व्यवस्थापन आणि सर्वसमावेशक सहभागाद्वारे ग्रामसभा उत्तरदायित्व सुनिश्चित करतात. उत्तरदायित्वाचा टॉपिक तुम्हाला एथिक्स मध्ये आहे की नाही, तर त्या संदर्भात सुद्धा ग्रामसभा महत्वाच्या आहेत. आता वित्तीय हस्तांतरण व त्यापुढची आव्हानं कोणती आहेत? का असं होत आहे की 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती मंजूर होऊन घटनात्मक अधिकार मिळालेला असताना सुद्धा आमच्या स्थानिक स्वराज्य संस्था अजूनही वित्तीय दृष्टिकोनातून स्वावलंबी का नाही आहेत? त्यांच्यावरती अजूनही हात पसरण्याची वेळ का येते? कुठली आव्हान आहे त्या समोर? बघा, क्रमांक 1, समान वाटणी सुनिश्चित करण्यासाठी, काय समान वाटणी सुनिश्चित करण्यासाठी संपूर्ण त्रिस्तरीय पंचायतीसाठी OSR, मगाशी बघितलं ना, ओन सोर्स ऑफ रेव्हेन्यू चे सीमांकन करणे आवश्यक आहे. म्हणजेच आव्हान कुठलं आहे की हे जे OSR आहे म्हणजेच आपले स्वतःचे जे महसुलाचे वेगवेगळे स्रोत आहेत, ते स्वतःच्या महसुलाचे वेगवेगळे स्रोत हे नक्की कोणाचे काय, काहीच त्यामध्ये सीमांकन नाहीये, काहीच त्यामध्ये डिमार्केशन नाहीये किंवा त्यामध्ये कुठल्या प्रकारच्या कंपार्टमेंट किंवा ते विभागणी नाही हो योग्य प्रकारे त्याची. उदाहरण सांगू का? उदाहरण त्यांनी सांगितलंय. पहिलं ते म्हणतात बघा, ग्रामपंचायती स्वतःच्या करापैकी 89% कर गोळा करतात. मध्यवर्ती पंचायती म्हणजे आपली पंचायत समिती ती मात्र फक्त 7% गोळा करते. आणि जिल्हा पंचायती म्हणजे आपल्या जिल्हा परिषदा ह्या फक्त 5% रक्कम गोळा करतात. किती तफावत आहे ह्या सगळ्यामध्ये? असं का? त्याचं मुख्य कारण आहे, मगाशी आपण जे बघितलं, कर महसूल, करेत्तर महसूल आणि पुढचा, या सगळ्यामध्ये कोण कुठला गोळा करायचा, कोण किती गोळा करायचा, काहीच फिक्स नाहीये. त्यात फिक्सच नाहीये, त्यात काही कुणाला नक्की माहितीच नाहीये कोण कुठला कर गोळा करायचा आहे. त्यामुळे मोस्टली हे जे सगळे कर आहेत गावातल्या ग्रामपंचायती करतात, पंचायत समितीला काही राहतच नाही तिने कुणावर कर लादायचा आहे, कुठे लादायचा आहे. ज्या तालुक्यात ती आहे तिथे नगर परिषद असेल तर नगर परिषद सगळा कर घेऊन जाते, पंचायत समितीकडे काय आहे? येते का लक्षात तुमच्या? आणि म्हणून मगाशी म्हटल्याप्रमाणे मोस्टली ह्या सगळ्या समित्या किंवा सगळ्या स्थानिक संस्था, विशेष करून जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या, ह्या राज्य सरकार आणि केंद्र सरकारावरतीच अवलंबून आहेत. बघा पुढचं आव्हान काय? केंद्रीय वित्त आयोगाच्या अनुदानात झालेली वाढ. आता तुम्हाला कशी चांगली गोष्ट आहे ना, जर केंद्रीय वित्त आयोग त्या ठिकाणी जास्त पैसे देतात चांगली गोष्ट आहे, हो चांगलीच आहे. पण लेखक म्हणतात याच्यामुळे काय झालं, नकारात्मक परिणाम झाला. कसला? बघा, वाढ कशी झाली आहे. 10व्या वित्त आयोगाने 4300 कोटी दिले बरे का. 11व्या वित्त आयोगाने 18,000 कोटी दिले. 14व्या वित्त आयोगाने 2,202 कोटी त्या ठिकाणी दिले. आणि 15व्या वित्त आयोगाने 2,80,733 कोटी रुपये हे त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेले आहेत. आणि हे रेकॉर्ड ब्रेक आहे, सर्वात जास्त आतापर्यंत दिलेला निधी आहे हा. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. पण ह्याच्यामुळे पुढे काय झालं बघा. आता मगाशी मी म्हटलं तुम्हाला करेत्तर महसूल आणि कर महसूल असतं की नाही. आता कर महसुलाचं प्रमाण याच्या तुलनेत जर तुम्ही बघितलं तर काय झालं त्याचं बघा. हा बघा, कर महसूल 2018-19 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांनी जो कर महसूल गोळा केला तो होता 3,12,075 लाख कोटी रुपये. ठीक आहे, लाख रुपये, सॉरी हा लाखच आहे, फक्त लाख रुपये. आणि दुसरीकडे 2021-22 मध्ये मात्र त्याचं प्रमाण कमी झाले, तर 3,12 आहे, इथे 2,71 आहे. तर या पद्धतीने हे जे करांचं प्रमाण कमी झालं, हे करांचं प्रमाण कमी झाल्यामुळे त्याचा लेखकाने कुठे संबंध जोडलाय, तर जशा वित्त आयोगाकडून वित्त पुरवठा वाढला, अनुदान वाढलं की
तसं इकडे कर गोळा करण्याचं प्रमाण कमी झालं. कर गोळा करण्याचं प्रमाण कमी झालं. लेखक असं म्हणतात, याचा अर्थ उघड आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी सरळ सरळ स्वतः कष्ट करण्याचं सोडून दिलं. स्वतः ते आता कुठल्याही प्रकारे कर त्या ठिकाणी गोळा करत नाहीयेत. का आहे की देतोय हरी खटल्यावरी, अशा पद्धतीने केंद्र सरकार देतंय, मग काय गरज आहे, येते लक्षात तुमच्या. आणि म्हणून काय झालं, त्याचा नकारात्मक परिणाम झाला. त्याचबरोबर हे ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, या स्वावलंबी का नाहीत बनत, त्याचं दुसरं कारण ते सांगतायत, रेवडी कल्चर, फ्रीबीज, रेवडी संस्कृती. ते म्हणजे निवडणुका आल्या, मग विधानसभेची, मग लोकसभेची, पंचायत समितीची, जिल्हा परिषदेची, ग्रामपंचायतीची, सगळ्या निवडणुकांमध्ये तुम्ही घोषणा करता, गावातले पाणीपट्टी, घरपट्टी, बाकीचे सगळ्या कर तुम्ही माफ करून टाकता. रेवडी कल्चर. ह्या रेवडी संस्कृतीमुळे लोकांना कर द्यावासाच वाटत नाही. कसा वाढणार महसूल स्थानिक स्वराज्य संस्थेचा? राजकीय प्रतिनिधींची भीती. तुम्हाला माहिती आहे, लोकसभेची निवडणूक एक वेळेस परवडली, पण ग्रामपंचायतीची निवडणूक फार अवघड प्रकार आहे. का? कारण मतदारांची संख्या फार कमी असते ना, आणि लगेच कळतं काय चाललंय गावातल्या गावात, कोण कुठे काय, तो एक एक मताचा अटीतटीचा प्रसंग असतो. त्यामुळे गावातले जे पंच आहेत ते आपल्या मतदारांवर पुन्हा कर लावून त्यांची रोष ओढवण्यासाठी तयार नसतात. त्यामुळे ते म्हणतात नाही लावायचा कर, नाही वाढवायची पाणीपट्टी, नाही लावायची घरपट्टी. अनुदानावर अवलंबून राहण्याची सवय जी फार पूर्वीपासून लागलेली आहे. आणि ह्या सगळ्या प्रकारामुळे काय होतं, तर या स्थानिक स्वराज्य संस्था ह्या कुठल्याही पद्धतीने स्वावलंबी होत नाहीयेत. पण त्या झाल्या पाहिजेत का? तर हो, डेफिनेटली झाल्या पाहिजे. अन्यथा अनुदानावरती किती दिवस तुम्ही अवलंबून राहणार? शेवटी जी काही ग्राम स्वराज्याची संकल्पना आहे महात्मा गांधीजींची, त्यामध्ये गावं ही स्वयंपूर्ण झाली पाहिजेत असं ते म्हणतात. तेव्हा त्याच दिशेने आपण वाटचाल करणं अपेक्षित आहे, नाही का, ना की अवलंबून राहणं. ओके मित्रांनो, सो हा होता त्या दुसऱ्या लेखाचा अत्यंत महत्वाचा भाग. याच आजच्या न्यूजपेपरमध्ये आणखी एक लेख आहे बघा, जो अश्विनी कुमार यांचा आहे, जे माजी कायदा मंत्री होते. त्यांनी फ्रीडम ऑफ स्पीच, त्याच्या क्लॅरिटीबद्दल बोललेले आहेत. पण ते आपण एथिक्स आणि एसे मध्ये आपण ते घेऊयात, कारण त्याला पॉलिटीपेक्षा ना त्याला एथिकल बाजू खूप चांगली आहे. एसेच्या दृष्टिकोनातून त्याचा कॉन्टेंट चांगला आहे आणि तो स्वतंत्रपणे आपण बघणार आहोत. ओके, हा. आता मात्र आपण एका पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आजच्या या द हिंदू मध्ये त्यांनी बघा एक आर्टिकल त्या ठिकाणी दिलंय, शेतकरी पुन्हा आंदोलन का करत आहेत याबद्दलचं. अतिशय थोडक्यात खूप चांगले मुद्दे तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. याचा उपयोग पुन्हा एकदा ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स पेपर 3 मध्ये होईल. इकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांसंदर्भातले मुद्दे पेपर 1 मध्ये सोसायटीमध्ये तुम्हाला ते होईल. आणि त्याचबरोबर इंटरनल सिक्युरिटी मगाशीच म्हटलं त्या पद्धतीने होईल. व त्याचबरोबर ऑप्शनल मध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या चळवळी ज्या ज्या विषयात आहेत तिथे सुद्धा याचा फायदा तुम्हाला नक्की होईल. काय म्हणतात ते बघा. 13 फेब्रुवारी पासून या शेतकऱ्यांचं आंदोलन पुन्हा सुरू झालं. उत्तर भारतातल्या किसान मजदूर मोर्चा आणि संयुक्त किसान मोर्चा गैर राजकीय, कारण मधल्या काळामध्ये त्याचं फारच राजकीय स्वरूप होऊन संघटनाच फुटते की काय हा प्रश्न निर्माण झाला होता. आणि म्हणून किसान मजदूर मोर्चा आणि संयुक्त किसान मोर्चा या 2 संघटनांनी हाक दिली देशभरातल्या गटांना, शेतकरी गटांना, की या आणि आपल्या हक्कासाठी लढा. आणि मग या सगळ्या शेतकऱ्यांना जॉईन करतायत, सहभागी होत आहेत देशभरातून अनेक शेतकरी. काय आहेत ह्या शेतकऱ्यांच्या मागण्या, आपण ते पाहूयात. मागण्या बघा. पहिली मागणी आहे किमान आधारभूत किंमत, MSP. किमान आधारभूत किंमत, MSP म्हणजे काय असतो, की शासन शेतकऱ्यांना हा विश्वास देतं की हे बघा, मार्केटमध्ये कितीही प्रकारचे बदल झाले तरी सुद्धा आम्ही एका फिक्स्ड अशा त्या किमतीवर किमान एवढ्या किमतीवर तुमचं पीक आम्ही खरेदी करणारच. जर मार्केटमध्ये त्याची भाव मोठे असतील, जास्त वाढलेले असतील, त्यानुसार आपण त्याची किमान किंमत वाढवू. उदाहरण सांगतो. समजा कापूस आहे, तर कापूस हा समजा 100 रुपये क्विंटल, उदाहरण आहे, 100 रुपये क्विंटलने किमान आम्ही खरेदी करणारच
असं शासन जेव्हा सांगतं तेव्हा शासनाचा हेतू हा असतो की शेतकऱ्यांना किमान त्यामध्ये काहीतरी तो उत्पन्न मिळावं, जेणेकरून त्याने जी गुंतवणूक केलेली आहे त्यातून तो बाहेर पडेल, कर्जबाजारी राहणार नाही, किमान तो जगेल, किमान तो टिकेल. पण समजा कापसाच्या बाजारभावामध्येच वाढ झाली तर शासन सुद्धा दरवर्षी काय करतं, ती किमान आधारभूत किंमत वाढवतं. 100चं समजा ते आता ह्या वर्षी 120 रुपये करतील, तो हे करत राहतात आणि या पद्धतीने हे सगळं चालतं. स्वतः शेतकऱ्यांची मग मागणी काय आहे? शेतकऱ्यांची मागणी अशी आहे, किमान आधारभूत किमतीवर पिके खरेदी करण्यासाठी कायदेशीर हमी द्या. आता लेखामध्ये 22 पिकांचा उल्लेख केलाय आणि जर तुम्ही PIB वरती जर नोटिफिकेशन बघितलं तर तिथे 23 पिकांना त्यांनी आता MSP दिलेली आहे किंवा किमान आधारभूत किंमत ठरवलेली आहे शासनाने. पण यांचा मुद्दा काय आहे की ही किमान आधारभूत किंमत दरवर्षी तुम्ही पिकांची संख्या कमी जास्त करता, दरवर्षी तुम्ही त्याच्यामध्ये देणार की नाही याची आम्हाला गॅरंटी नसते. आजकाल तुम्ही सगळीकडे गॅरंटीज हा शब्द वापरताय, द्या की मग आम्हाला गॅरंटी कायद्याची. या पद्धतीने ते म्हणतायत की द्या ही गॅरंटी आम्हाला द्या, हमी द्या, कायद्याची हमी. शेतकरी आणि शेतमजुरांना बघा पहिल्यांदाच तुम्हाला हा शब्द वापरला मिळेल, शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मागत होते हे आतापर्यंत, आता मात्र शेतमजुरांना सुद्धा कर्जमाफी मिळाली पाहिजे असं ते म्हणतायत. शेतकरी आणि शेतमजूर 58 वर्षीय शेतकरी आणि शेतमजुरांना मासिक पेन्शन मिळालं पाहिजे. सध्या वर्षातून 2 हप्ते मिळतात है ना. वीज दुरुस्ती विधेयक 2020 मागे घ्या, कारण त्यामुळे विजेचे दर वाढलेत, बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये तुम्ही शोषणाच्या टाकल्यात. शेतकऱ्यांची संमती सुनिश्चित करण्यासाठी भूसंपादन कायदा 2013 पुन्हा लागू करा, पुन्हा लागू करा. 2013चा हा जो भूसंपादन कायदा आहे त्याच्यामध्ये कंपल्सरी असं होतं की शेतकऱ्यांच्या त्या जे काही जमिनी आहेत घेत असाल त्यांची त्या ठिकाणी संमती अनिवार्य आहे, ते पुन्हा लागू करा. आणि ते जमीन जर तुम्ही अधिगृहित केली तर कलेक्टर ज्या भावाने तुम्हाला परतावा देणार आहे शेतकऱ्यांना त्याच्या 4 पट परतावा आम्हाला दिला पाहिजे. हो, अशी ती मागणी आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना याच्या अंतर्गत 700 रुपयेच्या दैनंदिन मजुरीवर वार्षिक 200 दिवसांचा रोजगार आम्हाला तुम्ही दिला पाहिजे, अशी सुद्धा ते मागणी त्या ठिकाणी करतायत. आता ह्या मागण्या आहेत बरं का, ह्या मागण्या तुम्हाला माहिती असायला हव्यात. हा, नुसते MSP बद्दल भांडत नाहीयेत, अनेक मागण्या आहेत त्यांच्या. त्याच बाजूला जर बघितलं आपण तर या मधल्या काळामध्ये माननीय पियुष गोयल साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि जे कृषी मंत्री आहेत ते सुद्धा यांचं शिष्टमंडळ भेटलं शेतकऱ्यांना आणि ह्या शिष्टमंडळाने असं सांगितलं की आम्ही 5 पिकांना अजून जास्त MSP देऊ शकतो आणि पुढचे 5 वर्ष ते आम्ही देत राहू. 5 पिकांना पुढचे 5 वर्ष आम्ही MSP देत राहू असं ते म्हणाले. पण या शेतकऱ्यांच्या संघटनांनी हा मुद्दा नाकारला. त्याचं कारण असं होतं की फक्त 5च पिकं का, पहिला. दुसरं, फक्त 5च वर्षांसाठी का, म्हणजे पुन्हा आम्ही अजून येऊन इथे आंदोलन करायचंय का. आणि तिसरं ते म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की जो तुम्ही MSP म्हणताय ना, जो आम्हाला तुम्ही किमान आधारभूत किंमत देणार आहात ना, त्याचं नक्की मोजमाप कसं करणार आहात, ह्या पहिल्या पद्धतीने का ह्या दुसऱ्या पद्धतीने. बघा 2 पद्धती आहेत. पहिली आहे A2 + FL + 50%. याच्यामध्ये A2 म्हणजे काय, तर A2 म्हणजे आदाने खर्च, इनपुट कॉस्ट. तुम्ही आदानं म्हणजे बियाणासाठी लागला, नांगरणीसाठी आहे, औषध आहे, खत आहे, हे सगळे इनपुट आहे ना त्यामध्ये. ह्या इनपुटसाठी येणारा खर्च हा A2. आणि FL म्हणजे काय, कौटुंबिक श्रम. शेतकरी काम करतोय, त्याची बायको काम करते, त्याचा पोरगा काम करते, त्याची पोरगी काम करते, बहीण पण काम करते. असे सगळे जे काम करणारे जे आहेत, समजा 4 लोक आहेत, 5 लोक आहेत, त्या 5 लोकांची मजुरी निघायला नको त्यातून. मग एका बाजूला आदानांचा खर्च प्लस त्या कुटुंबाचे श्रम, त्याचा सुद्धा त्यातून परतावा मिळाला पाहिजे. या दोन्ही गोष्टी गृहीत धरून जर तुम्ही आम्हाला किमान आधारभूत किंमत देणार असाल तर ती आहे A2 + FL. आणि इथे काय बघा, दुसरी पद्धत आहे C2च्या दराने. C2 म्हणजे काय, आदानांचा खर्च आत्ता सांगितला आणि जमिनीचे भाडे. आदानांचा खर्च आणि जमिनीचे भाडे, ठीक आहे. कौटुंबिक श्रम, एका घरात 4 लोक आहेत, 5 लोक आहेत, 6 लोक आहेत,
नाही फिक्स करतायत, मग काय करा, जमिनीचं भाडं पकडा. आमच्या गावामध्ये किंवा प्रदेशानुसार तुम्ही बघा जमिनीचे काय प्रकारचे भाडे आहेत. भाडे म्हणजे काय हो, म्हणजे असं की ती जमीन जर समजा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने ज्याच्याकडे जमीन नाहीये त्याने जर ती कसायला घेतली तर तो त्या शेतकऱ्याला किती देईल मोबदला, त्याचा दर म्हणजे तुम्ही जमिनीचं भाडं या पद्धतीने मोजा, मग ते ऍड करा त्या किमान आधारभूत किमतीमध्ये आणि त्याच्या आधारे द्या. ठीक आहे, मग ही स्वामीनाथन आयोगाने शिफारस केलेली पद्धत आहे. ही द्या किंवा ही द्या, कुठलीही यातली एक पद्धत, पण कुठली आहे हे सांगा आम्हाला. आणि म्हणून ही चर्चा त्या ठिकाणी फिसकटली आणि परत आता आंदोलन करायला लागलेले आहेत. ओके, अजून पुढे माहित नाही आता कशा कशा पद्धतीने ही घटना इव्हॉल्व्ह होत जाईल ते आपण बघूयातच. पण आज एक लोकसत्तामध्ये सुद्धा आणि हिंदूमध्ये सुद्धा एक आणखी एक महत्वाची महाराष्ट्रातली घटना आपल्या सर्वांना माहिती आहे आणि ती म्हणजे मराठा समुदायाला आरक्षण देणारं विधेयक त्या ठिकाणी मंजूर झालेलं आहे. सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण विधेयक हे 20 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेने विधान परिषदेने मंजूर केलंय. एकमताने मंजूर झालं. कुठल्याही प्रकारचे याच्यामध्ये चर्चा सुद्धा काही त्या ठिकाणी त्यांना करावीशी लागली नाहीये, कारण सर्वांनी याला पाठिंबा दिला आणि त्यातून हे झालं. त्याचबरोबर याच्यानुसार मराठा समुदायाला शिक्षण आणि नोकरी याच्यामध्ये 10% आरक्षण देण्यात आलेलं आहे. त्यामुळे, आणि हे स्वतंत्र आरक्षण आहे, हे कुठल्याही ओबीसी समुदायातून किंवा एखाद्या इतर अनुसूचित जाती किंवा जमातीमधून ते देण्यात आलेलं नाहीये, हे स्वतंत्रपणे त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे झालं असं की आज आता महाराष्ट्रातलं जे आरक्षणाचे जे काही स्तर आहे तो 62% वाढलेला आहे आणि 62% हे आरक्षणाचं प्रमाण आता त्या ठिकाणी वाढलेलं आहे. पण याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग जो काही पकडला त्याच्यामध्ये, तर त्याचं प्रमाण 10% + 62 म्हणजे 72% पर्यंत ते जाऊ शकतं. तर हा एक आहे. आता सध्या तुम्हाला महाराष्ट्रामध्ये माहिती आहे बघा कसं कसं आहे. इतर मागासवर्गाला 19% आरक्षण आहे, अनुसूचित जाती 13% आहे, AWS 10% आहे, अनुसूचित जमाती 7%, विशेष मागास प्रवर्ग 2%, विमुक्त जाती अ 3%, भटक्या जाती ब 2.5%, भटक्या जाती क 3.5% आणि भटक्या जाती ड 2% असं आरक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. तर ह्या बाबी सगळ्या आपल्याला इथे सांगता येतात. आता हे मुख्य प्रश्न हाच आहे की हा जो काही विधेयक आहे हे खरं तर ते न्यायालयामध्ये टिकलं पाहिजे आणि त्यासाठी मग मागे मधल्या काळामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाने जी काही माहिती गोळा केली आहे त्याच्यामधून जे काही सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे तो डेटा सरकारकडे आहे. त्यामुळे शासन हे थोडंसं त्या ठिकाणी आत्मविश्वासाने सांगते की नाही हे सिद्ध होईल आणि त्यानुसार ती आरक्षणाची जी काही तरतूद आहे किंवा जी बाब आहे तर ती मंजूर होईल. परंतु दुसरीकडे मराठा समुदायाला मात्र असं वाटतं की हे शक्य नाही आहे. हे त्या एका लिमिटच्या पलीकडे जे 50% जी काही मर्यादा आहे त्याच्या पलीकडे गेल्यानंतर मान्य सर्वोच्च न्यायालयाने कुठेच ते ठेवलेलं नाही आरक्षण आणि त्यामुळे हे निश्चितपणे रद्द होईल अशी ही भीती त्या ठिकाणी आहे. परंतु एकूण हे सगळं याचं स्वरूप पाहता येतं. सो मित्रांनो, हे होतं आजच्या या काही महत्त्वाच्या संपादकीयांचं विश्लेषण. आपण आणखी याच्यामध्ये बऱ्याचशा बाबी ॲड करत जाणार आहोत, पण त्या टप्प्याटप्प्याने करूयात. सुरुवात आहे, मी सांगितल्याप्रमाणे हे पुन्हा रिवाईज करा आणि त्याचबरोबर ह्या नोट्स लिहून ठेवत चला, अन्यथा मग याचा काही फारसा उपयोग होणार नाही आहे. ह्या PPT किंवा ह्याच्या काही बाबी आहेत त्या टेलिग्राम आणि त्याचबरोबर आपल्या ॲपवरती तुम्हाला आम्ही लवकरच उपलब्ध करून देतोय, तर त्यासुद्धा तुम्हाला तिथे फायद्याच्या ठरतील. धन्यवाद. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.